पुढची बातमी आहे होळी संदर्भातली। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते। रत्नागिरीतल्या वाड्या वस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये, शाळांमध्ये खेळे, संकासूर, गोमू नाचताना दिसतात। तर घराघरात देवाच्या पालख्यांचं जोरदार स्वागत होत आहे। फाल्गुन पंचमीनंतर होळी पौर्णिमेपर्यंत रत्नागिरीमध्ये हे चैतन्यदायी वातावरण पाहायला मिळतं। खेडच्या बाजारपेठेत संकासूर आणि महिषासूर प्रकट झाले आणि त्यांनी अख्खी बाजारपेठ हलवून सोडली। संकासुराच्या दिठीचा मार चुकवण्यासाठी पोरांची अशी पळापळ झाली, तर महिषासुराचं रूप पाहून लहानांसोबत मोठेही घाबरले। त्यांच्या कलेला दाद देत बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी त्यांचं पूजन केलं। दापोलीच्या चंद्रनगर गावातील शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर गावी पोहोचतात। ग्रामदैवत स्वयंभू श्री घाणेकरी, श्री वाघजाई या देवतांची घरोघरी पालखी येते। या पालखी सोबतच गोमूचा नाच साजरा होतो। राजस्थानी पेहरावातले खेळे त्यांच्या पारंपरिक नृत्याविष्कारांनी शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणित करतात। श्री घाणेकरीण देवी नवसाला पावत असल्यानं अनेक जण तिच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात। आमच्या घरात देव आले, आम्हाला खूप अतिशय छान वाटतं। यांच्या येण्याने आम्हाला खूप आनंद झालेला आहे। तसंच माझी जी बायको आहे ती खूप आजारी आहे। आम्ही श्रद्धा ठेवून इकडे आलेलो आहे आणि ती लवकर बरी होईल आम्हाला पूर्ण खात्री आहे। मी मुंबईमध्ये राहते आणि आम्ही शिमग्याला येतो आणि मी जेव्हा दुसरीत होती तेव्हापासून मी जेव्हा सारं होता तेव्हा मी डान्स करायला सुरू करतो। रत्नागिरीच्या मंडणगड शहरात राजे प्रतिष्ठानच्या वतीनं शिमगोत्सवानिमित्त खास पालखी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं। या पालखी महोत्सवात भाविकांनी वायू वेगानं पालख्या नाचवल्या। यावेळी महिला भाविकांनी सुद्धा खांद्यावर पालखी घेऊन ती तितक्याच समर्थपणे नाचवली। आमच्या घरचे म्हणजे माझे वडील आणि माझा भाऊ या दोघांना पाहून आम्हाला असं वाटायचं की आम्ही पण पालखी नाचवावी आणि त्याच ह्याने आम्ही पालखी नाचवायला शिकलो। पालखी नाचवण्याची कला अवगत कुठून केली तुम्ही? वडिलांना पाहून। दापोलीच्या पिसाई गावच्या शाळेत पारंपरिक वेशात आलेल्या नकट्यानं मुलांचं धमाल मनोरंजन केलं। जगभरातल्या मुलांना सांता क्लॉजचं जसं आकर्षण असतं तसं कोकणातल्या मुलांना या नकट्या संकासुराचं आकर्षण असतं। त्याच्यासोबतचा नाच, त्याचं घाबरवणं, नकट्याच्या हातातल्या दिठीचा मार चुकवणं हे सगळं करताना मुलांना खूपच मजा आली। एकूणच कोकणातलं घर असो, वाडी असो, बाजार असो किंवा शाळा, सगळीकडे सध्या शिमगोत्सवाचा आनंद दिसतोय। खेडहून चंद्रकांत बनकरसह शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली। आणि शिमगोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीसाठी आता खुली झाली आहे। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम आहे। कोकणातल्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगा उत्सवाला मुंबईतनं हजारो चाकरमानी कोकणात जातात। याच पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुखद आणि सुसाट होण्यासाठी कशेडी बोगद्याची दुसरी लेन उपयुक्त ठरते। आणि कोकण किनारपट्टीवरती तब्बल 2500 ऑलिव्ह रिडले कासवांचं संवर्धन केलं जात आहे। कासव मित्र कांदळवन मोहिमेत तरुणांचा मोठा सहभाग आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनाऱ्यांवरती 1005 कासवांची घरटी असून 99,000पेक्षा जास्त अंड्यांचं संवर्धन होत आहे। तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर समुद्रात अडकलेल्या 4 कासवांची कासव मित्रांनी सुटका केली आहे। विणीच्या हंगामासाठी समुद्र किनाऱ्याकडे येणारे ऑलिव्ह रिडले जातीचे कासव खोल समुद्रात एका जाळ्यात अडकलेले या 4 कासवांची अगदी सुखरूपपणे सुटका झाली आहे। तर कोकणासह संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या होळीची धूम पाहायला मिळते। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत होळी साजरी करण्याच्या आणि त्याचेच विविध रंग आपण काही वेळापूर्वी अनुभवले।
आणि यानंतर आपण बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। महाराष्ट्रभरात गावागावात जिल्ह्यात शहरात आज नेमकं काय घडलं ते बघण्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। छत्रपती संभाजीनगर इथली औरंगजेबाची कबर नष्ट करा, खासदार नरेश मस्केंची संसदेत मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते, मंत्री नितेश राणेंचा जावई शोध, तर औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच कार्यक्रम होणार असल्याचाही दावा। सिंधुदुर्गात जय श्रीरामचे नारे देण्यासाठी नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडनं मारहाण, मुस्लिम कुटुंबाच्या गंभीर आरोपामुळे वातावरण तापण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढची सुनावणी 26 मार्चला, तर बचाव पक्षाकडनं डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। देशमुखांच्या साडूचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, तर हा आमचा कौटुंबिक प्रश्न, जाणीवपूर्वक वाद उकरून काढला जातोय, आरोपींना वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न, दादा खिणकरचा आरोप। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य, तर वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आल्यावर चुकीचा अर्थ नको असं म्हणत स्पष्टीकरण। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडेंची मागणी, तर पंकजाताईंची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार सुरेश धस यांचा इशारा। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप, 27 लाख बहिणींना योजनेतनं वगळल्याचा दावा करत संतप्त विरोधकांचा सभात्याग। 5वीतल्या 11 विद्यार्थ्यांनी एकमेकांना शपथ देत हातावरती ब्लेड मारलं, बुलढाण्याच्या शाळेतला धक्कादायक प्रकार, पालकांचं शाळा बंद आंदोलन। प्रशांत कोरटकरला कोर्टाकडनं दिलासा, 17 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण, प्रत्यक्ष यायचीही गरज नाही, कोर्टाचं मत। आणि आधी रेल्वेजवळ स्फोट, मग प्रवाशांना ठेवलं गन पॉइंटवर, जाफर एक्सप्रेसवरच्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर, बलूच लिबरेशन आर्मीकडनं व्हिडिओ जारी। आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय। मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणीचं सांगलीतल्या जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्यात आलंय। गुप्तता बाळगत हे स्थलांतर करण्यात आल्यामुळे स्थलांतराचं नेमकं कारण मात्र